आणि मित्रांनो फायनली तांचा लेकच्या ते पोचलेलं. तांचा लेक बघायचं आहे, बघायचं का तांचा लेक? ये बघा. नाही असं नाही, सिनेमॅटिक. गाडी चोरी होण्याची काय शक्यता होती हे मी तुम्हाला सांगतो आता. भाई मी ह्याच्याशी पंगा नाही घेऊ शकत यार मित्रांनो. हा ना थोडंसं डेंजरस वाटते मला, डेंजरस. आणि ट्रकवाले थोडेसे डेंजरस असतात असं बोलतात, त्यामुळे मी ह्याच्याशी बघा बघितलं का बाई. मित्रांनो आता एक भारीवाला सीन आहे. आता आपल्याला ऑफरोड करायचं आहे, कारण त्यांनी कुठून रस्ता बघितला, तिथं मस्त एक ऑफरोड करू. चलो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कलाकाराच्या चॅनलवरती. आणि फायनली राईडला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण चाललो तांचा लेक. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टायटल थंबनेलवरून. तर मी आता निघालो भांडूपवरून आणि मी आता आहे मुलुंडला. आणि पहिला मीटअप पॉईंट आहे तो म्हणजे आपला माझिवडा पेट्रोल पंपच्या इथे. सेकंड मीटअप पॉईंट थोडा भिवंडीच्या आसपास आहे कुठेतरी. त्यानंतर ब्रेकफास्ट पॉईंट, त्यानंतर सगळं तुम्हाला सांगतो. हा व्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येईल मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग बघण्यासाठी. सो रात्रभर झोप पण नाही लागली, बिकॉज थोडं टेन्शन होतं की गाडी चोरीला जाईल किंवा काय होईल, आणि ते का होईल हेही तुम्हाला मी नंतर सांगतो. तर या व्लॉग पूर्ण बघा आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता माझिवडा पेट्रोल पंपला. सो फायनली काय आता आम्ही इथून निघतो. आणि हा फर्स्ट मीटिंग पॉईंट होतं, सगळे राईड असून बघू शकता वाटे. आणि ह्यानंतर मग सेकंड मीटिंग पॉईंट असेल थोडं पुढे, तिकडे आपले थोडे रायडर येतील जे डोंबिवली कल्याणवरून येतात. ते दाखवतो तुम्हाला सगळे सेकंड मीटिंग पॉईंट, त्यानंतर ब्रेकफास्ट पॉईंट वगैरे सगळं. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो फायनली आता निघालो आहे आणि आता वाजलेत 6:30. ॲक्च्युली झालेलं काय, हा घोडबंदर रोड मागाशी जर बघितला ना पूर्ण जाम होता. फ्रॉम विवियाना, म्हणजे विवियाना मॉल आहे तिथपासून पूर्ण जाम होता. मी कसा निघालो मला माहिती आहे. सो त्यामुळे जे मुंबईवरून रायडर्स येत होते मुंबई साईडून, त्यांना यायला थोडासा वेळ लागत होता. मग जरा वेळ थांबलेलो आम्ही सगळे रायडर्स येईपर्यंत. सो ठाणा हा आमचा फर्स्ट मीटिंग पॉईंट होता. त्यानंतर सेकंड मीटिंग पॉईंट आता पुढे आहे, बिकॉज ऑफ जे रायडर्स डोंबिवली कल्याणवरून जे येत आहेत तर त्यांच्यासाठी एक हे असेल, आय थिंक पडगाच्या पाठीच आहे कुठेतरी. तो तिकडे सेकंड मीटिंग पॉईंट आहे. ती आमच्या ग्रुपवरती गुगल मॅप टाकलं आहे, लोकेशन टाकलं आहे, तर तिकडे ते सगळे रायडर्स आले असतील. जे नाशिक साईडला जायचं ना, म्हणजे हाच एक प्रॉब्लेम होतो आहे. पण ट्रॅफिकने त्यानं अक्षरशः वैतागलेलं होतं. म्हणजे तुम्ही जा किंवा या, भेंडी एकदा ते भिवंडी क्रॉस केलं ना की हे ट्रॅफिकचे धंदे चालू होतात आपल्या इथे. आता हे ट्रॅफिक कुठपर्यंत आणि कशी आहे ते बघावं लागेल. ॲक्च्युली काय सगळ्यांना ब्रिजची कामं चालू आहेत यार, सगळीकडे काय ना काय कन्स्ट्रक्शन चालू आहेत. सो त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅफिकच्या होतात. लेट सी, आता बघू ज्या वेळेला पूर्ण ही कामं होतील त्यानंतर किती ट्रॅफिक राहते किंवा काय. आणि सेकंड रिझन काय आहे की इथून ट्रक जास्त जातात ना, सो त्यामुळे मग रस्ता जास्त अडवला जातो, त्यामुळे जास्त ट्रॅफिक होते असं सीन. आणि आपण चालू आहे तांचा लेक. येस, मागे किरकिरी ZX येणार नाही, निंजा 300. मग ठीक आहे भाई, ZX येणार ते मतलब राईड सफल हो गई ना आपली. म्हणजे माझी फेवरेट आहे सध्या तरी स्पोर्ट्समध्ये. नाही बट मला आता नाही आवडत यार ती, म्हणजे आवडत नाही म्हणजे आता सध्या माझी चॉईस वेगळी झाली स्पोर्ट्समध्ये. एक तर CBR 650 जी रेड कलरमध्ये येते, नाहीतर मग निंजा ती स्पोर्ट्सवाली आहे ना, SX ना होते, हां SX ती वाली. ह्या दोन सध्या माझ्या खूप फेवरेट आहेत. बट लेट सी, मी जर घेतली, माझ्याकडे यदा कदाचित पैसे आले, कुठून पैशांचा पाऊस पडला माझ्यावर, तर मी घेतली तर ॲडव्हेंचरस गाडी. भाई ॲडव्हेंचरमध्ये मजा आहे, म्हणजे इंडियन रोड कंडिशन जी आहे त्यानुसार स्पोर्ट्स बाईक चालवणं म्हणजे भाई तुम्हाला समृद्धी महामार्गावर जावं लागेल. तिकडे गेला तर तुम्हाला पोलीस पहिले हकले होतील, भाई निकाल यहाँ से पहिले फुर्सत में, कारण तिकडे बाईक अलाउड नाहीत. सो तुमच्याकडे ॲडव्हेंचर गाडी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खड्डे असतात काय असतात, सो तिथे ती चांगली सर्वाईव्ह करते असं. सो म्हणून मी घेतली तरी ॲडव्हेंचरच घेईन. बघा एवढा मोठा रस्ता इथे होणार आहे, म्हणजे खूप सारी ट्रॅफिक नंतर क्लिअर होतील. तर मित्रांनो आता आहे ना थोडीशी राईड एन्जॉय करतो मी, थोडीशी. पटकन तुम्हाला भेटतो मी आपल्या सेकंड मीटिंग पॉईंटला. ठीक आहे. सो
सो गाईज हा आहे आपला सेकंड मीटअप पॉईंट. आणि हे बघा इथे आपली कावासाकी वर्सेस बाकी सगळ्या बाईक्स आहेत आणि टोटल 23 बाईक आपल्या इथे आहेत आजच्या राईडला. सो मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहो आपण सेकंड मीटअप पॉईंटच्या इथून आपल्या. आणि आता आपण थांबणार आहोत आपल्या ब्रेकफास्ट पॉईंटला. आणि तो ब्रेकफास्ट पॉईंट पण इथेच आहे, थोडाफारच जवळ आहे. कारण ही काही अशी लाँग राईड नाही, बिकॉज 12पर्यंत तर घरी जाईन मित्रांनो. 5 एक काही इथून जास्त नाही. माझ्या घरच्यातून काहीतरी हार्डली 75-80 किलोमीटर्स दाखवत होते. सो छोटीशी राईड आहे पण मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला. आणि मित्रांनो सकाळी एवढी थंडी वाजते ना इथे, समोर तुम्हाला धुकं दिसेल इथे. आता हे धुकं आहे का पोल्युशन आहे हे सांगू शकत नाही, बट आहे थंडी आहे बाई. आता मी ना तुम्हाला असं वाटेल हां बाई ते ग्लव्ज या आरशानं अटकवलेच कशाला. ॲक्च्युली काय झालं आहे, ग्लव्ज आहेत खरे बट आहे ना तर थोडं मला असं कम्फर्टेबल नाही होतं आहे घालायला, बिकॉज मला माहिती आहे बोटाला लागलं होतं. हे तुम्ही बघू शकता, हे बघा इथे दिसतं तुम्हाला आहे. सो ते आहे ना दुखतं आहे, म्हणजे मी असं क्लच दाबतो आहे ना सो ते पेन होतं आतमध्ये. आणि आज मी ना टॉप बॉक्स वगैरे पण लावला नाही. मला इथल्या इथे जायचं आहे. माझ्या ह्या टँक बॅगमध्ये सगळं येतं. आता सगळं म्हणजे मी काय काय घेतलं, पंक्चर किट घेतले, जे आपले टूल्स असतात एलन की झाले, ते पानाबेनं असतं ते सगळे आहेत माझ्याकडे. सो कधी काय टाईट वगैरे करायचं असतं पण करू शकतो ना त्याचं. कारण मी राजमाचे गेलो होतो, राजमाचेला माझं सेंटर स्टँड अक्षरशः मित्रांनो एक साईडून पूर्ण निघालेलं. आता मी तशीच गाडी ना पूर्ण मुंबईपर्यंत आणू शकलो नसतो, कारण तो एक साईडून असं आपटला असतं ना आणि स्पीड ब्रेकरवर बाई गाडी माझी इम्बॅलन्स झाली असते. सो त्यामुळे मी माझ्याकडे पाणी वगैरे होते, मी तिथले इथे काढला आणि मग तो रेनकोटने बांधलेला. खूप मजा आली तेव्हा त्या राईडला. आणि बघू ना समोर भाई हे तर धुकं वाटतं मला. धुकं आणि पोल्युशन मिक्स आहे बाबा, हे एवढं तर फिक्स आहे. हे पूर्ण धुकं नसेल पण हे धुकं आहे बघा ह्या साईडला. खतरनाक थंडी लागते हाताला. मला ना ग्लव्ज घालावेसे वाटतात. एक साईडून मी ग्लव्ज घालू शकतो बट एक साईडून थंडी, म्हणजे इथून थंडी यायची इथून गरमी, म्हणजे असा तो फ्लो बनेल. फक्त हा कट होईल मग म्हणजे चेन बनवली असते मी. सो आणि तुम्हाला मागाशी बोललो मी की मी रात्रभर मला झोप का नाही लागली, गाडी चोरी होण्याची का शक्यता होती हे मी तुम्हाला सांगतो. आता मी जिकडे राहतो सोसायटीमध्ये तिकडे प्रॉब्लेम असा आहे की गाडी असते, म्हणजे जो गेट आहे पूर्ण सोसायटीच्या इथे तो गेट आहे ना रात्री 10 वाजता बंद होतो, संध्याकाळी 7ला बंद होतो ॲक्च्युली. सो कामावर जरी आलो ना मी तर गाडी मला बाहेर ठेवावी लागते. मग गेट आहे ना परत 10 वाजता ओपन होतो. मग सगळ्यांनी आपल्या गाड्या आतमध्ये घ्यायच्या. मग सगळ्यांनी आपली गाडी आत घेतली की त्यानंतर मग गेट परत 10:30 वाजता बंद होतो. पण आणि मग नंतर तो सकाळी 6 वाजता ओपन होतो. सो अशा राईड असतात त्या. आपल्या मीटिंग पॉईंट 5:30 वाजता असतं. सो मला निघावं सकाळी लवकर लागतं. मग त्यावेळेला एक गेट खोलणार नाही खोलणार असं होतं. आणि बघा हा 1 मिनटं मित्रांनो डिस्टर्ब करतो तुम्हाला. साईबाबांची पालखी झाली. ओम साईराम. आमची पण पालखी आली जाऊन साई भजन. मी भांडुपला राहतो आणि काल भंडाराही होता आमच्या इथे सॅटर्डेला सॉरी. सो हां तर आहे ना गेट सकाळी 6 वाजता ओपन होतो आणि त्यानंतर आपली राईड 5:30 वाजता असते. सो मला ना गाडीनं बाहेर ठेवावी लागली. आणि रिसेंटली आमच्या इथे काय झालेलं, एक बाईक चोरीला गेलेली, ते पण गेट बंद असताना. मित्रांनो गेट बंद असताना बाई त्याने गाडी चोरी करून घेतली, म्हणजे चाळीतून नेली त्याने कुठं. सो मला का नाही तेवढं भीती वाटत होती सारखी की भाई गाडी नीट असेल ना. शेवटी गाडी आपल्यासाठी जीव की प्राण आहे यार तेव्हा. म्हणजे लोकांसाठी कायकांसाठी फक्त ती गाडी असते बट आपल्यासाठी एक माणूसच समजा. म्हणजे तिच्याबरोबर बोलतो आपण बरं, बिकॉज फिलिंग्स असतात एका गाडीबरोबर खूप जणांच्या. सो एक गाडीचं असं काय झालं असतं तर भाई. सो मी पहिला उठलो, पहिला गाडी बघून आलो, हां बोललो भाई गाडी आहे मग टेन्शन नाही. सो ना हा थोडा प्रॉब्लेम होतो माझ्या सोसायटीमध्ये. सो त्यामुळे रात्रभर अजिबात झोप नाही लागली मला की भाई गाडी चोरीला नाही गेली पाहिजे, चोरीला नाही गेली पाहिजे. त्यासाठी मी काय केलेलं माहिती आहे, जो हेल्मेटचा लॉक असतो बघा, हां तो हेल्मेटचा लॉक आहे ना मी पाठच्या चैन आणि टायरला बांधून ठेवलेला. पण आता बघा चोरी करणार असेल ना तर कसाही करू शकतो. पण कसं आहे की थोडासा ना स्लोप आहे. आता ही गाडी उचलून नेणं हे तितकंसं कठीण आहे बट शेवटी ते चोर आहेत ना भाई, एक्सपिरियन्स आहे त्यांना, ते काय करू शकतात भाई. 10 माणसं बोलवली तर गाडी उचलून घेऊन जाऊ शकतात. बाकी कसं चाललं आहे तुमच्या आयुष्यात, कसं चाललं आहे तुमचं आयुष्य ते लवकर सांगा. ते सांगा मग आपली लाईफ तर नीट चालू आहे. बघा थोडेफार प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, कोणाची लाईफ चुकी नाही. बट त्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करायचं, कसं काय करायचं ते प्रत्येकाला माहिती असतं. सो प्रॉब्लेमला घाबरू नका, डायरेक्ट सामोरे जा. आईच्या गावात त्या प्रॉब्लेमच्या भाई डायरेक्ट त्याला असं बोला आणि भाई डायरेक्ट नडा. जसं हायवेवर आपण कसे नडतोय वन साईड तसे नडा. पण खरं यार काय बनवलं आहे रोड,
काय झालं, आग लावली आहे का काय लावलं आहे का, फॅक्टरीतून धूर येतो आहे बाबा, काय माहिती काहीतरी करतात मित्रांनो. धूर, अरे शेकोटी गेले का, एवढी मोठी शेकोटी, अख्खं रान जाळून टाकाल ना भाई. अशी कोण शेकोटी करतात. हो 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 हो, ट्रकवाले दादा तुला जायचं मला माहिती आहे, पण एवढा हॉर्न सगळे टॅव 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 करतो का तू. झाला एवढा हॉर्न मारत आलाच आणि थांबलाच ना भाई. मी ह्याच्याशी पंगा नाही घेऊ शकत यार मित्रांनो. हा ना थोडंसं डेंजरस वाटते मला, डेंजरस. आणि ट्रकवाले थोडेसे डेंजरस असतात असं बोलतात, त्यामुळे मी ह्याच्याशी बघा बघितलं का बाई, शक्तिमान म्हणून मी बघितलं. मी बोलतो ना मित्रांनो ह्याच्याशी पंगा नाही, कारण हा जो ज्या औरामधून आला ना भाई, बघा बघितलं काय फुल जागते का दिग. दादा फुल कट मारतोय. उम्र भर के लिए तू मेरा साथ दे दे, तेरा हो जाऊंगा मैं, हाथों में हाथ दे दे, हाथों में हाथ से हाथों में हाथ से फिर भी तेरी हवा की, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. हो, इंदौर 530 किलोमीटर, जल्दी आ रहा हूँ मेरी जान, रुकना आता उधर हीच. तर मित्रांनो आम्ही इथे थांबलो आहे जोशीवाडीवाले इथे, आणि इथं मला पूर्ण लाईनअप दाखवतो. हे बघा, इंटरसेप्टर, त्यानंतर देही, एक्स्ट्रीम, मेटिओर, नवीन KTM त्याच्या बाजूला आपली आहे. इथे एक आहे जावा, त्याचा अजूनही अजून ह्या साईडला आपला पूर्ण ग्रुप्स आहे तो दाखवतो. हा बघा, हा आहे जोशीवाडीवाले, आणि ZX NR फायनली दिसलेले आहे. सो हा पूर्ण आपला ग्रुप आहे. क्लासिक आहे, मेटिओर आहे, त्यानंतर मेटिओर आहे, सुपर 650, नॉर्मल मेटिओर 350, हंटर 7, ड्रीम, आणि हा पूर्ण आपला ग्रुप आहे असा. ठीक आहे, आता जातो आहे आम्ही नाश्ता करायला. मी टँक बॅग घेतले हातात. चला नाही सगळे रायडर्स. तर मित्रांनो आता जस्ट नाश्ता वगैरे झाला, आता आम्ही निघतो इथून. ठीक आहे, बघा बाईक आहे इथं. हाँ भाई ब्लॉग बना रहा हूँ. ये अपने भाई जीतू सर. तो अभी हम यहाँ से जाएंगे, राइट मारेंगे, रहेगा आड़गांव से जाएंगे तानसाले. पहली बार जा रहा हूँ, देखते कैसा है क्या. आता इथे ना आम्ही सर्व्हिस रोडला आलो, तर इथून घ्यायचं आहे राईट. काय मारू नको भाई, कूल. थांबा, भीती वाटते मला. ओके, आपण आता इथे आडगावला आलेलो आहोत. आय लव आटगाव. मित्रांनो हे पण भाई सेम गावाला आलो भाई, सेम गावाला, म्हणजे काहीच फरक नाही. असं वाटतं आमच्या कोणत्या तरी गावाच्या इथून मधल्या रस्त्याने आता चाललो शिमग्याला गावाला. म्हणजे गवत सुकलेलं आहे, ऊन पडलं आहे, आणि तो हळू आहे ना, तो ह्याचा आवाज येतो आहे, तो दुपारचाच तो कोणता तरी किडा ओरडतो ना, तो आवाज येतो आहे. हो तो और क्या ही चाहिए, बस जीने के लिए पैसा. मित्रांनो आता एक भारीवाला सीन आहे. आता आपल्याला ऑफ रोड करायचं आहे, कारण त्यांनी कुठून रस्ता बघितला आहे, तिथं मस्त एक ऑफ रोड करू. चलो दोस्तों, चलते हैं फाइनली एक ऑफ रोड करने के लिए. बघू त्या कसं ऑफ रोड आहे, काय आहे, समजेल ते आता थोड्याच येणाऱ्या वेळात. वय ऑफ रोड पॅच म्हणजे अजून मजा. बरं चाल मी टॉप बॉक्स नाही लावला रे आज, काय मला डोकं सुचलं. पण बघू ना, म्हणजे जो विचार करतो आहे तसा वाला ऑफ रोड असेल का.
बहती हवा साथ हो. लो दोस्तों, ऑफ रोडिंग चालू. सो वन बाय वन मित्रांनो, मोठ्या मोठ्या दगड आहेत. सो लेट्स सी कसं होते. चालते आपल्या पास आयडी भी आहे, डोंट वरी. ज़्यादा स्ट्रेस नहीं है. अपनी तो अकेली ऐसे ही निकल जाएगी. ये ब्रो नो वरी. और भेंडी क्रॅम्प आला. अच्छा गावात रे पॅन्टीच्या. ओ शिट भाई, कुछ भी हो बस क्रैम्प नहीं चाहिए. इजी. आता भाई सेंटर स्टँड असताना धपकन लागत असतं. ह्यातून राजमाची करायचं. राजमाची आहे ना, राजमाची पॅचर ऑफ रोड खूप भारी आहे. हां हे स्ट्रॅप आहे याच्या खाली. हे वेगळं ठेवून द्यायचं असं. आणि मी काय केलं, ह्याचं कसं होतं की इथून काढायचं, इथेच लावायचं. इथे क्लिप होता आणि इथून काढून इथं लावायचं. मी काय केलं, इथला जो होता ना तो कापून टाकला आणि हा डायरेक्ट ह्याच्या खालून घेऊन इथेच लावतो. एकच लावायचं सॉर्टेड. आणि मित्रांनो फायनली तांचा लेकच्या ते पोचलेलं. आणि पाठी बघू शकता इथे एक बाईक वगैरे लागल्यात, पण आम्ही पाठीमागे बाईक लावल्यात. आणि तांचा लेक बघायचं का तांचा लेक. ये बघा. नाही असं नाही, सिनेमॅटिक. आणि मित्रांनो बघा, हा बघा पूर्ण तिथपर्यंत लेक आहे. आणि हा बघा इथे पण तुम्हाला माझ्यासमोर लेक दिसतो. पाठीमागे पूर्ण लांब आहे यार. आणि बघा इथे पण मस्त एकदम निव्वळ पाणी आहे ना भाई, खतरनाक आहे. एवढं क्लीन पाणी मी आजपर्यंत नाही भेटलं. तर मित्रांनो फायनली हा ब्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. आता इंट्रोडक्शन सेक्शन वगैरे होतं ते सगळं झालं. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.